Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about significance of hypothesis. Significance of hypothesis. For a new researcher, it is important to have research hypothesis so as to be directional. म्हणजे कोणताही नवीन रिसर्चर असेल त्याला हायपोथेसिस असणं महत्वाचं आहे सो ॲज टू बी डायरेक्शनल याचा अर्थ कुठच्या दिशेने जायचंय रिसर्च करायचंय हे त्याला हायपोथेसिस वरनं कळतं. Research hypothesis can be present in research or it may not be. But if it is present, it can have following benefits. म्हणजे रिसर्च हायपोथेसिस सगळ्याच रिसर्चला असतं असं नाही. एखाद्या रिसर्चला हायपोथेसिस नसते. पण जर रिसर्च हायपोथेसिस असेल तर त्याचं महत्व खालील प्रमाणे सांगता येईल. फर्स्ट वन, clarity. Hypotheses bring clarity to research. It makes your mind clear about the way in which you have to carry on the research. म्हणजे हायपोथेसिस मुळे रिसर्चरला क्लॅरिटी येते की त्याला कोणत्या प्रकारचं रिसर्च वर्क करायचं आहे. Methodology of research depends greatly on research hypothesis. Clarity brings 50% chance of success in research. At each step, you need to be clear about every aspect and dimension. बघा, क्लॅरिटी जर असेल रिसर्चच्या कामाविषयी तर 50% यश मिळतं. प्रत्येक स्टेपवर यू नीड टू बी क्लिअर म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी असायला हवी एव्हरी आस्पेक्ट अँड डायमेन्शन. इफ यू आर नॉट क्लिअर अबाउट अ सिंगल थिंग you should not go forward. Stay wherever you are and resolve the issue and then move on the next step. बघा, हायपोथेसिसचं महत्व इथे आपण बघतो. द हायपोथेसिस ब्रिंग्स क्लॅरिटी टू द रिसर्चर. म्हणजे रिसर्चरच्या मनात क्लॅरिटी येते, त्याला कोणत्या डायरेक्शनने काम करायचंय हे क्लिअर कळतं. मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च डिपेंड्स ऑन हायपोथेसिस आणि क्लॅरिटीमुळे 50% यश मिळतं. म्हणजे हायपोथेसिस मुळे क्लॅरिटी येते कोणत्या प्रकारे काम करायचंय आणि 50% यश त्यावर अवलंबून असतं. प्रत्येक रिसर्चच्या स्टेपमध्ये क्लॅरिटी असायला हवी. जर तुम्हाला एखाद्या स्टेपमध्ये क्लॅरिटी नसेल यू शुड स्टे देअर आणि तुम्ही तिथे थांबलं पाहिजे. जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे, क्लॅरिटी निर्माण झाली पाहिजे, रिझॉल्व्ह द इश्यू अँड देन मूव्ह टू द नेक्स्ट स्टेप. Second one, focus. You formulate your research hypothesis and you get a focal point on your research. म्हणजे तुम्ही रिसर्चचा हायपोथेसिस फॉर्म्युलेट करता आणि तुम्ही फोकस होता की या दिशेने आपल्याला काम करायचंय. यू नीड नॉट गो ऑफ द ट्रॅक अँड स्टे इंटॅक्ट टू मेन ऑब्जेक्टिव्ह which you set for hypothesis. Your research become organized and haphazard actions are minimized. लक्षात घ्या, हायपोथेसिस मुळे तुम्ही फोकल होता. म्हणजे कुठच्या दिशेला काम करायचंय यावर तुमचं मन एकाग्र होतं आणि मग खूप काही गोंधळ वगैरे होत नाही. युअर रिसर्च बिकम ऑर्गनाइज आणि
हॅफॅझार्ड ऍक्शन्स आर मिनिमाइज, म्हणजे गोंधळाच्या ज्या कृती असतील त्या कमी होत जातात. थर्ड significance of hypothesis is direction. Hypothesis set a direction of research. लक्षात घ्या, हायपोथेसिस मुळे रिसर्चला डायरेक्शन मिळतं. दिस डायरेक्शन शोज यू what should be the objective methodology, mode of analysis and research design. लक्षात घ्या, या डायरेक्शन मुळे ऑब्जेक्टिव्ह काय असायला हवेत, मेथोडॉलॉजी काय असायला हवी, अनालिसिस कशा प्रकारे केलं पाहिजे, रिसर्च डिझाईन काय असायला हवं, याचं डायरेक्शन मिळतं. विथ अ hypothesis, you have a confident that whatever you have presumed will be tested rather than testing something that is irrelevant to research. लक्षात घ्या, हायपोथेसिसमुळे तुम्हाला विश्वास येतो की जे काही तुम्ही गृहीत धरलेलं आहे त्याची टेस्ट होणार आहे. म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी टेस्ट करण्यापेक्षा जे गृहीत धरलेलं आहे त्याचं टेस्टिंग होणार आहे. दॅट इज रिलेव्हंट टू द इररिलेव्हंट टू द रिसर्च. म्हणजे जे इररिलेव्हंट आहे त्याचं टेस्ट नाही होणार, जे रिलेव्हंट आहे, जे तुम्ही गृहीत धरलेलं आहे की हे या प्रश्नाचं उत्तर असेल त्याचं टेस्ट होणार आहे. आणि ह्या टेस्टिंगसाठी आपल्याला कोणत्या दिशेने जायचं याचं डायरेक्शन हायपोथेसिसमुळे मिळतं. नेक्स्ट वन, ऑब्जेक्टिव्हिटी. एव्हरी रिसर्चर रिक्वायर्स ऑब्जेक्टिव्हिटी. Without hypothesis, you may collect data which is not relevant to the research and hence decrease the objectivity of research. आता सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर काल्पनिकता, त्याच्या विरुद्ध ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वास्तवाला धरून. प्रत्येक रिसर्चचं जे काम आपलं चालतं, इट शुड बी ऑब्जेक्टिव्ह. विदाउट हायपोथेसिस यू मे कलेक्ट डेटा विच इज नॉट रिलेव्हंट टू द रिसर्च. म्हणजे हायपोथेसिस नसेल तर तुम्ही असा डेटा कलेक्ट कराल की जो रिसर्चशी संबंधित नाहीये किंवा रिलेव्हंट नाहीये. हेन्स डिक्रीज द ऑब्जेक्टिव्हिटी, विश्वसनीयता कमी होते रिसर्चची. वेन यू नो दॅट युअर हायपोथेसिस only deals with particular aspect of phenomenon, you will not collect data that is not required. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला कळतं की तुमचा हायपोथेसिस एका ठराविक फेनॉमेनाशी रिलेटेड आहे, तर त्यावेळेला तुम्ही जो डेटा गरजेचा नाहीये तो तुम्ही गोळा करणार नाही. अँड ऑब्जेक्टिव्हिटी अँड व्हॅलिडिटी ऑफ रिसर्च इन्क्रीज. आणि त्यामुळे रिसर्चची विश्वसनीयता वाढते, व्हॅलिडिटी वाढते. नेक्स्ट सिग्निफिकन्स आहे ऍड टू बॉडी ऑफ नॉलेज. म्हणजे ज्ञानात भर पडते रिसर्च हायपोथेसिसमुळे. हायपोथेसिस ऍड्स टू availability of body of knowledge. For example, you study different literature and you find out that this much work is already been done on this topic and you should concentrate on the gap that are yet to be filled by new research. To formulate a hypothesis and keep your direction towards it. बघा काय होतं, तर हायपोथेसिस ऍड्स टू द अवेलेबल बॉडी ऑफ नॉलेज. ज्ञानात भर हायपोथेसिसमुळे पडते. म्हणजे तुम्ही काय करता, तर तुम्ही एखादी समस्या निवडता, ती डिफाईन करता, रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह ठरवता. रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह ठरवल्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू करता. आता रिव्ह्यू लिटरेचर म्हणजे काय, स्टडी द डिफरंट लिटरेचर. आणि हा रिव्ह्यू घेत असताना यू फाइंड आउट दिस मच वर्क हॅज बीन ऑलरेडी डन. एवढं काम झालेलं आहे हे तुम्ही शोधून काढता ऑन दिस टॉपिक अँड यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन द गॅप that are yet to be filled by new research. You formulate hypothesis and keep your direction towards. तर तुम्ही ते लिटरेचर रिव्ह्यू करता, त्याच्यानंतर त्याच्यावर
शोधून काढता की या विषयावर किती काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अशी गॅप शोधता की जिथे काम झालेलं नाहीये आणि ती गॅप जी आहे ती भरून काढण्यासाठी यू फॉर्म्युलेट हायपोथेसिस. तुम्ही हायपोथेसिस करता अँड कीप युअर डायरेक्शन टुवर्ड्स इट आणि त्या दिशेने काम करायला लागता आणि त्यामुळे ज्ञानाच्या साठ्यात भर पडते. अँड लास्ट but not least is hypothesis needed because it provides definite focus. का गरज आहे हायपोथेसिसची? तर एक डेफिनेट फोकस मिळतो. स्पेसिफाईज सोर्सेस ऑफ डेटा. आपल्याला डेटा कुठून मिळवायचा त्याचे सोर्सेस आपल्याला हायपोथेसिसमुळे कळतात. इट स्पेसिफाईज द सोर्सेस ऑफ डेटा. कुठच्या सोर्स मधला डेटा गोळा करायचा आहे ते. इट डिटरमाइन्स डेटा नीड. डेटाची का गरज आहे ते हायपोथेसिसमुळे कळतं. सजेस्ट द टाईप ऑफ रिसर्च. कोणत्या प्रकारचं रिसर्च आहे हे हायपोथेसिसवरनं कळतं. टेक्निक ऑफ अनालिसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ थिअरीज. लक्षात घ्या, हायपोथेसिस डिसाईड केल्यामुळे आपण फोकस ने काम करतो. त्याच्यानंतर डेटा कोणत्या डेटाची गरज आहे, म्हणजे कोणती माहिती हवी आहे, कोणत्या प्रकारचं रिसर्च वर्क तुम्ही करणार आहात, तसंच कोणते टेक्निक्स तुम्ही टेक्निकचं अनालिसिस करणार आहात, कोणत्या प्रकारची थिअरी तुम्ही डेव्हलप करणार आहात, हे सगळं तुम्हाला हायपोथेसिसमुळे एक डायरेक्शन मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिग्निफिकन्स ऑफ हायपोथेसिस बघितलं. त्यातला पहिला पॉइंट होता क्लॅरिटी. रिसर्च हायपोथेसिसमुळे रिसर्च वर्कमध्ये क्लॅरिटी येते. क्लॅरिटीमुळे काय होतं की 50% यश आपल्याला आपोआपच मिळतं. कारण आपल्याला हायपोथेसिसमुळे कळतं की आपल्याला काम कुठच्या दिशेने करायचंय. हायपोथेसिसमुळे रिसर्चर फोकस होतो. कारण का, एक जी समस्या असते त्याचं हे उत्तर आहे असं आपण टेंटेटिव्ह स्टेटमेंट करतो आणि मग ते उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण माहिती गोळा करायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला एक फोकस मिळतो आणि त्या दिशेने आपलं फोकल पॉइंट आपला डेव्हलप होतो आणि त्या दिशेने आपण काम करतो आणि रिसर्च वर्क बिकम ऑर्गनाइज. एका व्यवस्थित दिशेने आपलं काम सुरू होतं. हायपोथेसिसमुळे आपल्याला डायरेक्शन मिळतं की कोणत्या दिशेने आपल्याला रिसर्च वर्क करायचंय, आपले ऑब्जेक्टिव्ह काय असायला हवेत, मेथोडॉलॉजी काय असायला हवी, मोड ऑफ अनालिसिस काय असायला हवं, रिसर्चचं डिझाईन काय असायला हवं, हे सगळं आपल्याला हायपोथेसिसमुळे कळतं. हायपोथेसिसमुळे ऑब्जेक्टिव्हिटी येते. कारण जर हायपोथेसिस तुम्ही डिसाईड केला नाही तर तुम्ही जो डेटा गोळा कराल तर तो कोणताही कसाही विस्कळीत डेटा असेल आणि तो खूप मोठा असेल. त्यामुळे तुम्ही एका पर्टिक्युलर कन्क्लुजन पर्यंत जाऊन पोहोचणार नाही. हायपोथेसिसमुळे आपल्या ज्ञानात भर पडते. कारण तुम्ही समस्या कोणती ती ठरवल्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू करता आणि लिटरेचर रिव्ह्यू करून बघता की त्या विषयावर किती काम झालंय आणि त्याच्यात कोणती गॅप आहे, कुठे काम झालेलं नाहीये ते तुम्ही शोधता. त्यामुळे लिटरेचर रिव्ह्यू होतं आणि त्याच्यानंतर आपण हायपोथेसिस डिसाईड करतो. दॅट्स वाय हायपोथेसिस ऍड टू द बॉडी ऑफ अवर नॉलेज. आणि लास्ट वन, हायपोथेसिसची आपल्याला गरज आहे कशासाठी, तर डेफिनेट फोकस मिळतो. स्पेसिफाईज द सोर्सेस ऑफ डेटा. डेटा कुठून मिळवायचा आहे तो आपल्याला त्यातून कळतो. डेटाची गरज काय आहे ते कळते. कोणत्या प्रकारचं रिसर्च वर्क करायचंय, टेक्निक कोणत्या अनालिसिस करायचंय, डेव्हलपमेंट ऑफ थिअरीज आणि थिअरी कशा प्रकारे डेव्हलप करायची, हे सगळं आपल्याला हायपोथेसिसमुळे क्लिअर होतं. So, thank you for today. We will meet again. Happy learning to you.